ते बोलावं घरून घरून नंतर मग पुरं सांगणं तर मग त्यानंतर आम्ही घरून बोलावं घरून पोलीस स्टेशन चोपडाले तर आम्ही घरून आडी ऊनूत त्यानंतर आम्ही बोलावं त्यासनी मधमा बोलावं मग विचारपूस करणार त्या मग तिथला आम्हाला लगेच बाहेर काढा आजू लगेच बसाडं लगेच त्यानंतर 10-5 मिनटं मग आजू बोलावं मधमा त्यानंतर मग त्यासनी विचारा आजू तर भाऊ काय होतं काय नाही पूर्ण मॅटर येते तर मग आम्ही सांगलो तर भाऊ आम्हाला माहिती नाही मग त्यासनी 2-3 साव विचारत तर मग आम्ही तरी सांगलो तर आम्हाला माहिती नाही मग त्या डाय माठोक करायला लागल्यात माठोक त्यासनी असं कर तर मन तसं माठोक करत आहे पुरा चक्र यायला लागायचं डोकामं काय कथा काय मारत त्या मग त्यानंतर त्यासनी आमले कपडा काढायला लावत 10 मिनटं मोठं तर मग कपडा काढत आम्ही तर मग त्यानंतर त्यांनी कपडा काढायला लावत महाराज मग आजू त्यानंतर त्यांनी टाकते अंडरपॅन्ट काढायला लावी 5 मिनटं मोजस्ताव काढा म्हणे त्यानंतर मजबूत मारा मग आजू मग त्यानंतर त्यासने असं सांग तर म्हणे एकमेक लिंग तोंडात घ्या म्हणे म्हणजे आम्हाला तर त्यांनी मग तसं करायला लावं लगेच मग आजू थोडा हातवरी आहे करायला लावले त्यांनी तर तसं करताना लगेच त्यांनी बसवलं आजू म्हणजे डोक्याला लय चक्कर चालू होते आमचे मारहाण केली त्यांनी तर लय चक्कर चालू होते तर मग त्यानंतर आम्हाला आजू दवाखान्यात घेतले त्यांनी इथं सरकारी हॉस्पिटल मग तिथं गेलो आम्ही मग त्यानंतर त्यांनी म्हणे तुम्हाला वाचता निघतं येतो का म्हणे म्हणतं नाही तर मग त्यांनी धमकी दिलेली होती आम्हाला तर भाऊ तिथं जर तुम्ही असं सांगितलं तर आम्हाला मजबूत मारलेलं आहे असं तसं सांगितलं तर भाऊ तुमचे विचार तुम्ही करून घ्यायच्या त्यांनी असं सांगितलं आम्हाला मग आम्ही तिथं काही सांगलो नाही तर मग आमचे अंगठे टेकून घेतले त्यांनी आणि परत चोपडाला ग्रामीण पोलीस स्टेशन आणलं आम्हाला. तुमचं नाव काय? पुराणा बोला. बरं काय प्रकार घडलेला होता तुमच्यासोबत? ते पोलिसांनी विचारत होतं तर काही राहिले का बा मारून नाही राहिली तुझ्या कानामध्ये देऊ का लई म्हणे पापट्टा मी मारतो म्हणे दिली म्हणे मग मला लई मारलं ते ना पट्टा मग आपण चिन्हा लवडाची म्हणे तुला माहिती आहे म्हणे तुम्ही वर्गाचे नाव कुठे आहे काय आहे असं सांग कोण साहेब सांगे का? साहेब आहे सांगे मग आपण आईची बोकार लवडा घालू म्हणे कबलतीने म्हणे तू म्हणे लई मारी मग तुम्हाला लंगे हातामध्ये सकता आपण पोलिसांनी पण सांगे तर आपण मारती नाही राहिले तुझ्या कानमध्ये देऊ का मी पहिले मग पण मी तो तिला मारेन म्हणे असं सांगितलं आम्ही डोकावरती मारे आले हातावर मारे म्हणून तिथला मारे नाही ती सांगितलं तरी तिथे मारे तो आणले की लैंगिक छळ झाल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे आपल्याकडे. ग्रामीण पोलीस स्टेशनला एक अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याबद्दलची तक्रार प्राप्त झाली होती त्याच्याबद्दल गुन्हा दाखल होता. मुलीचे जे नातेवाईक होते त्यांनी एक 2-3 गावातल्याच एका भिल्ल समावेशी त्या मुलावर संशय व्यक्त केला होता त्यासाठी त्याला चौकशीला आणलं. चौकशीला आणल्यानंतर जे ग्रामीण पोलीस स्टेशनला नेमणुकीला होते पोलीस उपनिरीक्षक नहार्डे त्यांनी त्याला मारहाण केली आणि काही आणखी अन्य प्रकारे छळ केला अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी नंतर केली मुलाची. त्याप्रमाणे आम्ही लगेच त्याची दखल घेतली. काय प्रकार झाला ते मुलांना विचारपूस केली आणि लगेच त्याचा कसुरी अहवाल बनवून पोलीस अधीक्षक जळगाव साहेब यांच्याकडे पाठवला. त्यावर त्यांनी SP साहेबांनी त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. सुरुवातीला प्राथमिक चौकशी आहे त्यानंतर विभागीय चौकशी होत असते आणि सध्या त्याला निलंबन केलेलं आहे. त्या महिलाला सुद्धा शिवीगाळ करून मारहाण करण्यात आलेली त्यांच्याकडून. महिलांना शिवीगाळ करण्याबद्दलची आम्ही एक प्राथमिक चौकशी केली तर तसं काही त्यांनी सांगितलेलं नव्हतं. आता जर सांगत असतील तर त्या पद्धतीनं अजून ती पण चौकशी करण्यात येईल. साहेब आपले शहर पोलीस स्टेशनचे जे साहेब आहेत ते बारामती ॲग्रोवर जाऊन त्यांना धमकी दिली होती पवार साहेब करून आहेत. ही गोष्ट तर आता आमच्यापर्यंत आली नाही तुमच्या माध्यमातून आम्हाला समजते आम्ही काय आहे ती पण चौकशी करू.